बुलढाणा जिल्ह्यातल्या पारडा दराडे या गाव परिसरामध्ये 3 दिवसापूर्वी जी गारपीट झाली त्या गारपिटीनं विष्णू दराडे या शेतकऱ्याच्या शेतातील टरबूज पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यांनी अर्धा एकर शेतामध्ये बियाण्याच्या टरबूजाची लागवड केली होती। मी सध्या विष्णू दराडे यांच्या शेतामध्ये आहे। हाच तो बियाण्याचा प्लॉट आहे जो त्यांनी जवळपास 2 महिन्यापूर्वी याची लागवड केलेली होती। आता महिन्याभरामध्ये याच्यापासनं बियाणं तयार होणार होतं, मात्र 3 दिवसापूर्वी जी गारपीट झाली त्या गारपिटीमुळं या टरबूज पिकाचं म्हणजे बियाण्याचं जे टरबूज आहे त्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या शेतामधली परिस्थिती पाहिली तर हे बघा, हे अक्षरशः म्हणजे गारपिटीमुळं हे अशा पद्धतीचं हे याला डाग पडलेले आहेत। म्हणजे काही दिवसानंतर आता हे टरबूज जे आहे हे सडणार आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते या विष्णू दराडे नावाच्या शेतकऱ्याचं या ठिकाणी होणार आहे। यांच्या भावाचं सुद्धा बाजूला अर्धा एकर बियाण्याचं टरबूज लागवड केली होती, त्यामध्ये सुद्धा गारपीट झाली। त्यांचं सुद्धा मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर जवळपास प्रत्येकाला 1.5 लाख रुपयाचा खर्च या ठिकाणी आलेला आहे आणि 2.5 ते 3 लाखाचं उत्पन्न त्यांना या शेतामधून अपेक्षित होतं। शेतकरी विष्णू दराडे आपल्यासोबत आहेत। दादा मला सांगा, काय नेमकं नुकसान झालं, काय परिस्थिती होती त्या दिवशी, कशी अपेक्षा आहे तुम्हाला शासनाकडनं? शासनाला आम्हाला भरपाई द्यायला पाहिजे। काय नुकसान झालं तुमचं? हे टरबूज बघा ना, सगळं कामातून गेलं सगळं टरबूज। किती लागवड केली होती तुम्ही, काय झालं नेमकं? लागवड अर्धा एकर लागवड आहे, 4000 खोडे याच्यात। तर त्याला 1.5 ते 2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे। तर कशामुळे नुकसान झालंय, काय झालं होतं? गारी, वारं, पाऊस, भरपूर पाऊस पडला, गारी पडल्या। तुमच्यासोबत परिसरातले जे काही शेतकरी असतील त्यांचं पण नुकसान झालं असं? हो, आमच्या गावातलं टोटल शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। बरं, पंचनामा करायला आलाय का कोणी इकडे? नाही, आपले तहसीलदार साहेब आले, ते एकदा पाहून गेले तर ते पांडेपाल पाठवतो म्हणे। बरं, आता काय शासनाकडनं काय अपेक्षा, तुम्हाला काय मदत मिळाली पाहिजे? नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आम्हाला। बरं, किती उत्पन्न झालं असं तुम्हाला साधारण याच्यातून? 2.5 ते 3 लाख रुपये। नक्कीच। तर हे शेतकरी होते विष्णू दराडे। जवळपास 1.5-2 लाखांचा खर्च त्यांना या जे बियाण्याचं टरबूज जे लावलं आहे त्यांनी, म्हणजे मल्चिंग पेपरवर त्यांनी लावलं आहे, नंतर त्याला पाणी पोलन हे सगळ्या गोष्टी केल्यात, मजुरी लावली। जवळपास 1.5-2 लाखाचा खर्च आला आणि 2.5 ते 3 लाख रुपयाचं उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं। मात्र गारपिटीनं अक्षरशः टरबूज जे आहे ते या ठिकाणी भुईसपाट झाले, नुकसान झाले। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हे जे शेतामध्ये तुम्हाला टरबूज दिसतंय हे सडणार आहे, म्हणजे यातील बियाणं कोणत्याही कामाचं राहणार नाही आणि त्यामुळं मोठं आर्थिक संकट जे आहे ते या शेतकऱ्यावरती आलेलं आहे। तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोबतच परिसरातील जे काही शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालं। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, पारडा दराडे, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।